दहावीनंतर काय करावे? 9वी झाली, 10वी झाली, आता काय? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. झाली आता परीक्षा झाली, 10वीची परीक्षा संपली. आता काय करायचं? 10वी झाली, पेपर संपले, आता पुढे काय करायचं? पुढे करायचं काय? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो. त्याला कळत नाही की पुढे आता काय करावं. कॉमर्स घ्यावं का आर्ट घ्यावं का सायन्स घ्यावं, का एखादा व्यवसाय टाकावा, का एखादा बिझनेस टाकावा, का शेती करावी, काय करावं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो. तो कन्फ्यूज होतो, त्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो, त्याला काही सुधरत नाही. मग अशा विद्यार्थ्याला पक्क्या मार्गदर्शनाची, एका प्रेरणेची गरज असते. तर 10वीनंतर करावे काय? आता 9वी झाली, 10वी झाली, मग आता काय करावे? या प्रश्नाचं उत्तर त्याला चांगलं मिळालं पाहिजे, त्याच्या समाधानासारखं मिळालं पाहिजे. तर तो विद्यार्थी पुढे काहीतरी करू शकेल, आपली सुधारणा करू शकेल, आपलं जीवन सुधारू शकेल. तर 10वी झाली, मग आता करायचं काय? ज्यांना चांगले मार्क आहेत, 10वीला चांगले मार्क आहेत, चांगले मार्क पडले असतील, या अजून 10वीचा निकाल लागला नसेल आणि 10वीला ज्याला खात्री असेल की मला 10वीला चांगले मार्क पडतील, मी 10वीला चांगल्या रीतीने पास होईल, अशी ज्याला खात्री आहे, त्याने चांगला निर्णय घ्यावा. आणि तो निर्णय कसा घ्यावा? जर त्याचा सायन्स चांगला असेल, त्याचे इंग्रजी गणित एकदम परफेक्ट असेल, चांगला असेल, आणि त्याला आवड असेल सायन्सची जरा पक्की आवड असेल, तर त्याने सायन्स घ्यावं. ज्याला सायन्स खूप सोपं जात असेल, सायन्स आवडत असेल, सायन्समध्ये त्याला इंटरेस्ट असेल, गणित आणि सायन्स त्याचं पक्का असेल, परफेक्ट असेल, इंग्रजी ज्याचं पक्का असेल, इंग्रजी ज्याचा आवडता विषय असेल, अशा विद्यार्थ्यांनी 10वीनंतर सायन्स घ्यावं. 10वीनंतर सायन्स घ्यावं आणि पुढे त्याच्या इच्छेनुसार इंजिनियर या कलेक्टर वगैरे या डॉक्टर या काही बनावं. तसेच एकटा याच्यावर अवलंबून राहू नये. तर त्याने हे पुढे शिकत त्याने MSCIT केली पाहिजे. MSCIT त्याची अगोदर झाली पाहिजे, 10वीच्या अगोदर झाली पाहिजे. आणि त्यानंतर 10वीनंतर टायपिंग केली पाहिजे. मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही विषय त्याने टायपिंग केली पाहिजे. टायपिंग केली, MSCIT झाली, टायपिंग केली, तर त्याला याच्या जोरावर तुम्हाला ITIला प्रवेश घेता येतो आणि त्याला ITIतून काहीतरी करता येतं. ITIतून त्याला चांगला कोर्स मिळतो. 10वीच्या मार्काच्या जोरावर त्याला ITIतून चांगला कोर्स मिळतो. म्हणून त्याने याच्याकडे लक्ष द्यावं. त्याच्यानंतर एकट्या याच्यावर अवलंबून राहू नये, एकट्या ध्येय स्वप्नावर अवलंबून राहू नये. कारण एकट्याच्या जर तुम्ही पुढे शिकत गेला आणि त्याच्यात जर अपयशी झाला तर तुम्हाला पुन्हा काही करता येत नाही. म्हणून 10वीनंतर तुम्ही एकतर ITI करा, ITI करा, पुढे शिक्षण चालू राहू द्या, ITI करा, एखादा चांगला कोर्स घ्या, ITI करा. MSCIT तर आधीच करा, 10वीच्या अगोदरच करून ठेवा MSCIT. आणि MSCIT झाल्यानंतर टायपिंग करून ठेवा, मराठी, इंग्रजी, हिंदी टायपिंग करा. टायपिंग झाली, MSCIT झाली, टायपिंग झाली आणि तुम्ही ITIला नंबर लागला आणि चांगला कोर्स मिळाला आणि त्याच्यात सक्सेस झाले, तर तुम्हाला कोणतंही चांगलं म्हणता येतं, ऑपरेटर होता येतं, काही होता येतं. म्हणून हा झाला दुसरा पर्याय. आणि आता तिसरा पर्याय म्हणजे काय? आता पुढे शिकत गेले, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशनच्या जोरावर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरता येतात. तुम्हाला ते बी आहे, 12वीवर बी स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरता येतात. म्हणून 12वीसुद्धा स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरा आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी लागून जाईल, त्याच्यात तुमचं काहीतरी होईल. आणि ज्याला आता सायन्सला जास्त मार्क आहेत, तुम्हाला सायन्समध्ये जास्त मार्क आहेत, तुम्हाला सायन्सची आवड आहे म्हणून तुम्ही सायन्स घेतलं, ठीक आहे. सायन्सने तुम्हाला इंजिनियर करायचं आहे, काय करायचं ते करू शकता. परंतु इंजिनियर करीत तुम्ही ITI बी करू शकता आणि स्पर्धा परीक्षेचे फॉर्मही भरू शकता. पण तिन्ही गोष्टी करा.
कारण तिन्हीमधून तुम्ही एका जरी कमी पडले तर दुसरं तुम्हाला करता येतं आणि तुमचं जीवन वाया जात नाही आणि तुमचे पैसे वाया जात नाही आणि तुम्हाला आत्महत्या करायची पाळी येत नाही, स्वतःला संपवण्याची पाळी येत नाही. म्हणून 3 पर्याय ठेवा. एक तर ITI करा, आधी MSCIT करून घ्या, 10वीच्या अगोदर MSCIT करून घ्या आणि 10वीच्या अगोदर MSCIT झाली की नंतर टायपिंग करा. टायपिंग झाली की मग ITIला ॲडमिशन घ्या. ITIला ॲडमिशन घेतलं की माझ्या घरात चांगला कोर्स मिळाला की त्याच्यात तुम्हाला यश मिळेल आणि पुढे शिकत राहा, पुढे शिकत राहा आणि तुम्हाला कारण तुमचं प्रथम ध्येय आहे सायन्स, मग सायन्स घ्या आणि इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंग करत करत त्याच्यात जर तुम्ही सक्सेस झाले तर तुमचा फायदाच आहे आणि जर नाही सक्सेस झाले तर तुम्हाला ITI कोर्स केलेलाच आहे आणि त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळेलच आहे आणि त्याच्यात तरी झाले तर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरतच आहात आणि त्याच्यात तुम्हाला एखादा सक्सेस मिळून जाईल. तिन्हीपैकी एखाद्यात तरी तुम्ही सक्सेस होसाल म्हणजे होसाल, 100% गॅरंटी. म्हणून स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरलेले असतील त्याच्यात तरी तुम्ही यश मिळवता किंवा मग ITIमध्ये तरी यश तुम्हाला मिळेलच आणि तुम्ही पुढे तर शिकतच आहात. सायन्स घेतले आहेत तुम्ही, मग त्याच्यात तुम्ही यश मिळू शकाल. मग तिन्हीमध्ये तुम्ही यश नक्की मिळू शकाल. आणि ज्याला सायन्सची आवड नाही, ज्याला सायन्स आवडतच नाही, ज्याला विज्ञान आवडतच नाही, त्यात रुचीच नाही, अशा लेकरांनी, ज्याला गणिताची आवड खूप आहे पण सायन्स आवडत नाही, इंग्रजी आवडते पण सायन्स आवडत नाही, ज्याचे इंग्रजी आणि गणित हे विषय परफेक्ट आहेत परंतु सायन्स त्याला आवडत नाही, अशा लेकरांनी कॉमर्स घ्यावं. कारण आपल्या ऐपतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार तुम्ही फॅकल्टी निवडा. म्हणून ज्याला गणिताची आवड आहे, इंग्रजीची आवड आहे, त्यानं कॉमर्स घ्यावं. ज्याचं गणित पक्का तर त्यानं कॉमर्स घ्यावं. कारण कॉमर्समधून भरपूर काही पदं त्याला करता येतात. मॅनेजर होता येते, कॅशियर होता येते, क्लर्क होता येते. म्हणून कॉमर्समध्ये काही कमी पदं नाही आणि कॉमर्समधून त्यालासुद्धा चांगलं प्रगती करता येईल. परंतु त्याने MSCIT सोडून 10वीच्या अगोदर MSCIT केलीच पाहिजे. 10वीच्या अगोदर MSCIT केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याने टायपिंग केली पाहिजे. टायपिंग झाली, MSCIT झाली की त्याला 3 पर्याय सापडतात. एक त्याला कॉमर्स शिक्षण करत पुढे शिकत मॅनेजर, क्लर्क, कॅशियर याच्यात सक्सेस मिळाला तो होऊ शकतो. परंतु इकडे त्याला ITIमध्ये सुद्धा त्याला चांगला कोर्स मिळाला आणि त्याच्यात जर त्याला यश मिळालं तर ऑपरेटर होता येतं आणि स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरत तिथं नंबर लागला तर त्याच्यात बी यश येतं. म्हणून 3 पर्याय ठेवा. आणि ज्याला कॉमर्सची आवड नाही आणि सायन्सची आवड नाही अशा लेकरानं करावं काय? मग 10वी नंतर अशा लेकरानं करावं काय? ज्याचं गणित पक्कं नाही, त्याला सायन्सही आवडत नाही आणि त्याचं इंग्रजीही धड नीट नाही, अशा लेकरानं करावं काय? अशा लेकरानं आर्ट घ्यावे. ज्याला गणित चांगलं नाही, इंग्रजी थोडीफार चांगली आहे, अशा लेकराने आर्ट घ्यावे. आणि आर्टमधून सुद्धा काय कोर्स कमी नाही, चांगलेच आहे. आर्टमध्ये चांगलीच आहे. आर्टमधून सुद्धा त्याला शिक्षक होता येतं, मुख्याध्यापक होता येतं, काही होता येतं. म्हणून त्याने आर्ट घ्यावं. कारण ज्याची क्षमता जशी आहे तसं त्याने आपली फॅकल्टी निवडावं. आणि इंग्रजी पक्की करता येते. स्वतः घरी बसून अभ्यास करता येतो किंवा ट्युशन लावून इंग्रजी पक्की करता येते. मग इंग्रजी पक्की ठेवा, इंग्रजी पक्की करा. इंग्रजी पक्की करणे गरजेचं आहे, गणित पक्की करणं गरजेचं आहे. आणि इंग्रजी पक्की करा. आर्ट घ्या, सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, पण इंग्रजी गणित पक्की असलीच पाहिजे. इंग्रजी गणित पक्कं असलंच पाहिजे. म्हणून इंग्रजी गणित पक्का करा आणि आपलं जीवन सुंदर जगा, छान जगा. म्हणून 3 पर्याय ठेवा. 10वी नंतर तुम्हाला हे करायचं. म्हणून ज्याच्या ऐपतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार तुम्ही कोर्स निवडा, आपली फॅकल्टी निवडा आणि त्याच्यानुसार आपलं जीवन जगा. म्हणून ज्याला कॉमर्स आवडते त्यानं कॉमर्स करावं, ज्याला आर्ट आवडते त्यानं आर्ट करावं, ज्याला सायन्स आवडते त्यानं सायन्स करावं. परंतु सायन्स, आर्ट, कॉमर्स हे तिन्ही करत त्याने MSCIT अगोदरच करून ठेवावी आणि MSCIT करून झाल्यानंतर त्याने ITIला ॲडमिशन घ्यावे आणि ITIमध्ये तरी यश मिळवावे. आणि ITIमध्ये यश मिळालं ते नाही झालं तर त्याने स्पर्धा परीक्षेचे फॉर्म तरी भरावे. स्पर्धा परीक्षेत त्याला यश मिळेल. म्हणून जर त्याला कॉमर्स, सायन्स अथवा आर्ट यामध्ये यश आलं नाही तर त्याला ITIमध्ये त्यानं कोर्स घेऊन ITIमध्ये तर यश मिळेल.
आय टी आयमध्ये जर त्याला यश नाही आले तर त्याला स्पर्धा परीक्षेत तो फॉर्म भरतोच, मग त्याच्यामध्ये त्याला यश मिळेल. पण तिन्हीमधून एकामध्ये तरी यश त्याला नक्की मिळेल. म्हणून 3 पर्याय ठेवा, 3 ध्येय ठेवा, 3 स्वप्न ठेवा. म्हणून एक आय टी आय, एक पुढे शिकत जाणं कॉमर्स किंवा आर्ट किंवा सायन्स घेऊन, आणि दुसरं स्पर्धा परीक्षेचं फॉर्म भरणं. या तिन्हीमध्ये त्याला यश नक्की मिळेल म्हणजे नक्की मिळेल. आणि ज्याला आर्टही आवडत नाही, कॉमर्सही आवडत नाही, आणि ज्याला पुढे शिकायचंही नाही, ज्याला आय टी आय करायचा नाही, ज्याला पुढे शिकायचंही नाही, आणि ज्याला कशातच रुची नाही, आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो, या तिन्हीमध्ये ज्याची रुची नाही, ज्याला बिझनेसच करायचा आहे, त्याला व्यवसाय करायचा आहे, तरी त्याला गणित इंग्लिश पक्की पाहिजेच. त्याला जरी बिझनेस करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, तरी त्याला गणित इंग्लिश पक्की पाहिजे. म्हणून तुम्ही गणित इंग्लिश पक्की करून ठेवा. आणि बिझनेस करायचा असला तरी कम्प्युटर शिकावंच लागणार आहे, MSCIT करावीच लागणार आहे. म्हणून MSCIT करून ठेवा. कम्प्युटर पूर्ण शिका. कारण तंत्रज्ञानाचं युग आहे, संगणक युग आहे. म्हणून संगणक आलंच पाहिजे. कोणताही व्यवसाय करायचा असला तर संगणक आलं पाहिजे. म्हणून संगणक शिकणे आवश्यक आहे. MSCIT करा, आणि त्यानंतर MSCIT केल्यानंतर टायपिंग पूर्ण करा. टायपिंग झाली, सगळं झालं, हे तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि ज्याला आर्ट, कॉमर्स, सायन्स याच्यात रुची नाही, त्यानं त्याला इंग्रजी गणित पक्की करावंच लागणार आहे. पण इंग्रजी गणित पक्की करा. आधीच पक्की करायची असते. 10वीच्या अगोदर ते बेसिक पूर्ण पक्का आलं पाहिजे. इंग्रजी वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, इंग्रजी समजली पाहिजे, इंग्रजी पूर्ण आली पाहिजे टोटल. आणि गणितसुद्धा सगळं बेसिक आलं पाहिजे. आधीचे 1-2 विषय परफेक्ट पाहिजे. 10वीच्या अगोदरच परफेक्ट पाहिजे. पण जेणेकरून ज्याचे झाले नसतील तर त्याने करावेत. 2 विषय, गणित आणि इंग्लिश, हे 2 विषय परफेक्ट करावेत. आणि मग त्याला कोणताही व्यवसाय करता येतो, कोणताही बिझनेस करता येतो, आणि त्याला आवडीनुसार आपला बिझनेस त्याने करावा. आपल्या आवडीनुसार त्याने बिझनेस करावा. जर आईवडिलांचं मत असेल की तू हे बिझनेस कर, तर आईवडिलांना सांगलेला बिझनेस त्याने करून बघावा. परंतु जर त्याला आईवडिलांचा बिझनेस आवडत नसेल तर त्याने आपला स्वतःचा कोणता तरी बिझनेस करावा. परंतु चांगला निर्णय घ्या, योग्य निर्णय घ्या. फसवू नका, पैसे वाया घालू नका, पैसे इन्व्हेस्ट करू नका. आधी विचार करा, चांगला निर्णय घ्या. आधी ठरवा काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणता आपण करू शकतो, कोणता आपण करू शकत नाही, हे आधी ठरवा. योग्य निर्णय घ्या, चांगला निर्णय घ्या. घाई गडबड करू नका. शांत मनाने, शांत डोक्याने विचार करा, ठरवा, आणि नंतर कोणताही बिझनेस करू शकता, कोणता व्यवसाय करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला इंग्लिश गणित पक्का असणे आवश्यक आहे. आणि संगणक शिकणे आवश्यक आहे, कम्प्युटर शिकणे आवश्यक आहे. या 2 गोष्टी करा. अशा प्रकारे 10वी नंतर करावे काय, तर 10वी नंतर असे करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.